सर्वप्रथम जे आहे ते मी या ठिकाणी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते। संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा लढला गेला आणि ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्र तयार झाला, आज महाराष्ट्र हे प्रगत राज्य, पुरोगामी राज्य म्हणून आज देशभरामध्ये ओळखलं जातं, जगभरामध्ये ओळखलं जातं। आज या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही येऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी हुतात्मा केलं त्यांना या ठिकाणी आम्ही जो आहे तो नतमस्तक व्हायला, नमन करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांच्या हुतात्म्याला आम्ही या ठिकाणी जे आहे ते सलाम करायला आलेलो आहोत। आणि ज्यांनी ज्यांनी या संघर्षामध्ये, मग तत्कालीन कवी असतील, लेखक असतील, साहित्यकार असतील, शाहीर असतील किंवा विविध मंडळींनी या संयुक्त लढ्यामध्ये जो संघर्ष केला, या लढ्यामध्ये भाग घेतला आणि ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला, ज्याचा मंगल कलश जो आहे ते आपले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला, हे आपल्याला विसरता कामा नये। आणि म्हणून ह्या महाराष्ट्राची अलौकिक अशी वेगळी परंपरा आहे, वैभवशाली इतिहास आहे आणि म्हणून महाराष्ट्र दिनाच्या सर्वप्रथम सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते। दुसरा आज कामगार दिवस आहे आणि कामगार आपण असं म्हणतो की शेष नागाच्या पूर्वी म्हटलं जायचं की नागाच्या मस्तकावरती पृथ्वी आहे, परंतु नंतरच्या काळात असं ज्यावेळी अण्णाभाऊ साठे साहेब जे होते साहित्यरत्न, त्यांनी असं वर्णन केलं की ही शेष नागाच्या माथ्यावरती नसून ती कामगाराच्या तळ हातावरती त्या ठिकाणी आहे। आणि मला सांगायला पाहिजे त्याच्यामध्ये एक हात पुरुषाचा आहे, एक हात स्त्रियाचा आहे। आज कामगार संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आज कामगार कायदे त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जे आहे ते छेडण्याचं काम चाललेलं आहे। आता गिगी वर्क आहे, मोठ्या प्रमाणामध्ये इतर वर्क त्या ठिकाणी आलेलं आहे। आज आपण बघतो की इमारतीचं काम करणारा असेल किंवा शेतामध्ये काम करणारा शेतमजूर असेल, हे विविध त्या ठिकाणी जे आहे ते कामगार जे आहेत ते काम करत असतात, त्यांना सुद्धा मी या ठिकाणी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देते। आणि आज सगळ्या बांधवांना मी जे आहे ते, आज बौद्ध पौर्णिमा आहे, मी पौर्णिमेच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा देते की जेणेकरून अर्थदीपभाव सांगितलेला आहे, आपल्या आतमध्ये दीप त्या ठिकाणी मिळवण्याचं काम करा, ज्ञानाला संपादन करा, समतावादी बुद्धिवादी व्हा, शिक्षण घ्या, ही भूमिका त्यावेळी तथागत गौतम बुद्धांनी सांगितली आणि ज्ञान संपादन करणारा धम्म त्याने आम्हाला दिला। त्याबद्दल मी या ठिकाणी त्या बौद्ध सगळ्या जितके माझे बांधव आहे, सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मी आज महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि जसं मी सांगितलं की बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा देते। मला असं वाटतं की हा जो संगम झालेला आहे हा खूप अनन्यसाधारण संगम आहे, त्याच्या माध्यमातून आज या सगळ्या जनतेने या ठिकाणी देण्यासाठी, आणि आम्ही सकाळीच आता आलो, जय जय महाराष्ट्राचं गीत आहे ते त्या ठिकाणी आम्ही गायलं आणि त्याच्या माध्यमातून एक स्फूर्ती घेऊन आम्ही जे आहे ते दुर्दैवाने आता बघतोय आपण महाराष्ट्रामध्ये छत्रपती इथे जे राजे छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्याबद्दल जे बोललं जात आहे, दुर्दैवाने महाराष्ट्राच्या महापुरुषांबद्दल ज्या स्टेटमेंट केल्या जातात, मग माजी महामहिम राज्यपाल असतील किंवा कोरटकर असतील किंवा सोलापूरकर असतील किंवा आता मधल्या काळामध्ये बघितलं आपण धीरेंद्र शास्त्री असतील किंवा मंगळप्रभात लोढा असतील, आणि ही जी परंपरा नवीन मनुवादाची सुरू झालेली, मनुस्मृतीची सुरू झाली आहे, ती थांबली गेली पाहिजे। हा महाराष्ट्र शाहिरांचा, संतांचा, महापुरुषांचा हा वेगळा महाराष्ट्र, आणि त्यामुळे आज या निमित्ताने मी या विषयाला सुद्धा बोलू इच्छिते। मुंबईमध्ये अनेक जण मराठी बोलत नाही, त्यावरून वाद आपल्याला पाहायला मिळाला आणि याच वादावरून अनेक राजकीय पक्ष भूमिका व्यक्त करतात। या ठाकरेंनी देखील कालच्या एका सभेमध्ये थेट आहे ते चॅलेंज केलंय की जर मराठी, मला असं वाटतंय की बघा, मराठी ही आपली भाषा आहे आणि राज्यभाषा असल्यामुळे सगळ्यांना मराठी येते आणि बोलावी लागते, हे सगळ्या बाबतीमध्ये आहे। आपण कंपल्सरी शाळेमध्ये शिक्षण सुद्धा मराठीमध्ये घेतलं गेलं पाहिजे, हा सुद्धा निर्णय केला। आज ज्या गोष्टीबद्दल बोलताय तर परिवहनामध्ये पण मराठी आलं पाहिजे, हा सुद्धा नियम पूर्वीपासून आहे। मला वाटतं मराठी भाषा हा ज्यावेळेला वाद निर्माण का केला जातो, ज्यावेळेला आपल्याला इतर विषयावरती, आज तुम्हाला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांवरती एवढं बोललं गेलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात झालेला नाही अजूनपर्यंत, आपल्याला पुतळ्याच्या बद्दल आम्ही बोललो, मालवणचा स्टॅच्यू ज्यावेळी तुटला त्यावेळी काही लोकांचं रक्त नाही तापलं, त्यावेळी आमदार संजय गायकवाडांना नाही आलं। माझं म्हणणं आहे की काही लोकांनी जे आहे ना महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल बोलावं, काही लोकांनी महाराष्ट्राबद्दल जे आहे ना सातत्याने होणारा हा जो जाती धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो, छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या एका जातीपुरते मर्यादित नाही, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्या एका जातीपुरते मर्यादित नाहीत, तथागत गौतम बुद्ध हे कुठल्या एका जातीपुरते मर्यादित नाहीत, ही महापुरुष आहेत आणि ह्यांनी ह्या देशाला, या राज्याला एक वेगळं इतिहास देण्याचं काम केलेलं आहे। मला असं वाटतं की हा वाद निर्माण करण्यापेक्षा सगळ्यांना आता मराठी भाषा आली पाहिजे, या संदर्भामध्ये ऑलरेडी निर्णय झालेत, निर्णयाची अंमलबजावणी करा, चर्चा कशाला करता? अंमलबजावणी नाही करत आहे, आज उद्घाटन आहे, लोकार्पण आहे, मात्र असं असताना नियोजनाचा तिथे धज्जा उडालेला पाहायला मिळतो। नाही, मिसिंग नाही, एक मिनिट थांब, त्यांचा बूम पडलेला आहे। नाही, मी एक गोष्ट सांगते, मिसिंग लिंकचं उद्घाटन आज झालं की 3 दिवसापूर्वी फोटो आले, राज्याचे उपमुख्यमंत्री 3 दिवसापूर्वी गेले, त्यांनी 3 दिवसापूर्वी, मला तर कळत नाही की ही घोडदौड लागली, ह्याच्याबद्दल पण काही लोकांनी बोलावं की कोण इन्फ्रामॅन कोण आहे, मुख्यमंत्री आहेत की उपमुख्यमंत्री महोदय आहेत, ह्याच्यामध्ये इन्फ्रामॅनची लढाई चालू आहे। 2-3 दिवसापूर्वी तर पहिलेच फोटो आले, कार्यक्रमाचं उद्घाटन जरी आज होत असलं तरी त्याचे फोटो तर आधीच आलेत आणि कशाने केलाय
मी किती इन्फ्रा मिळाले सांगत त्यांनी काम केलं. आज मुख्यमंत्री उद्घाटन करतायत. नियोजन बघा, खूप वेळा आपण बघितलं कोस्टल रोडचं पण त्या ठिकाणी उद्घाटन झालं, नंतर त्याच्यावर क्रॅक पडले. अजून सुद्धा कोस्टल रोडवर बीएसटी सुरू झाले नाही, किती वर्ष होऊन झाले. आज आपण बघितलं असं अटल सेतू झाला, त्याच्या बाबतीत काय झालं. नियोजन शून्य कारभार करायचा, पटापट उद्घाटन करायची ही त्यांची भूमिका आहे. आणि तुम्हाला सध्या माहिती आहे की सगळं राजकारणापुरतंच चालू आहे. नाही, दुर्दैवाची गोष्ट आहे की स्थानिक खासदारांना त्या ठिकाणी बोलवलं जाईल, बोलून त्यांना त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. असं होतं की त्यांना यायला पाहिजे होतं आणि त्यांचा त्या ठिकाणी योग्य सन्मान व्हायला पाहिजे होता. मला असं वाटतं महिला रिझर्वेशनच्या बाबतीत बोलणाऱ्यांनी महिला संसदेतल्या खासदारांचा पण सन्मान तेवढाच ठेवावा. जेव्हा संसदेमधल्या खासदारांचा अपमान होतो त्या अधिकारावर कारवाई होत नाही. संसदेच्या सांसदला त्या ठिकाणी बसायला तुम्ही पोचू देत नाही, कार्यक्रमाचं नियोजन केलं जात नाही. अशा तऱ्हेने होणं हे सगळ्यात मोठं चुकी आहे. मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की खरंच महिलांचा सन्मान करणारं सरकार कोण असेल, हे बोलणारे आहेत का, आणि मनोवाद त्यांना मांडणारे लोक आणि मनुस्मृती मांडणारे लोक हे आहेत का, ह्याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. काँग्रेसने निवडणुकीमध्ये 3 वेळा माघार घेतली, 3 वेळा हॅट्रिक केलेली आहे. काँग्रेसने वारंवार माघार घेत आहे. नाही, असं आहे की काँग्रेस पक्ष हा लोकशाही मानणारा पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये त्याच्या संदर्भामध्ये आमचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब बोलतील, पण त्यांचा निर्णय, त्यांनी पक्षाचा निर्णय घेतलेला आहे. असं नाहीये की प्रत्येक वेळा काँग्रेसने असा काही निर्णय घेतलेला आहे, पण सगळ्या पक्षांना सामूहिक जबाबदारी म्हणून, मोठा पक्ष म्हणून मोठ्या भावाला मोठी जबाबदारी घ्यावी लागेल.